कालपर्यंत महाजनी गुरुबद्दल बोलत होते, आज नानासाहेब देखील. जे काही घडलं ते योग्य नाही. छ्या, काय चाललंय मला काही कळत नाहीये. तुम्हाला माहिती आहे भाऊसाहेब, राधिका मला माझ्या मुलीसारखी आहे. हे घर जर तिचं सासर असेल तर समोरचं घर तिचं माहेर आहे. आणि तिच्या संसाराचा सत्यानाश होताना मी नाही बघू शकत. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता, आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. काय चाललंय हे? एकीकडे हे बदलले, त्यांचं वागणं बदललंय, तर दुसरीकडे महाजनी काका, नानाजी हे पण फार बदलून गेले. माझा यांच्यावरती विश्वास आहे, पण नाना नानींशिवाय तरी मी कशी राहू? बाबा, तुम्ही अजून जागेच? एवढं सगळं घडून गेल्यावर कोणाला झोप येईल सुनबाई? अगं पण तू पण अजून जागीच आहे? मला तरी कुठे झोप येऊन राहिली बाबा. सगळेच आपले. आतापर्यंत महाजनी काका बोलत होते, आता तर नानाजी पण. सुनबाई, तुझ्या मनात काय चाललंय सगळं कळतं मला. आज माझ्याकडून नानासाहेबांचा अपमान झालाय ह्याचं वाईट मलाही वाटतं, पण त्यांनी गुरुनाथवर हात उगारला आणि नाही सहन करू शकत. हा ना बाबा, आज मी यांच्या बाजूने काहीच बोलू शकले नाही. जन्मोजन्मी कुठल्याही प्रसंगात एकमेकांची साथ देण्याचं वचन दिलं होतं आम्ही एकमेकांना. आज यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली, म्हणजे खरं बोलत असतील ना? अग हे खोटे आहेत असं नानाजी इतक्या खात्रीपूर्वक काहून सांगून राहिले? नाही बाबा, मला तर काहीच कळून नाही राहिलं. मला तर वाटून राहिलं का कोणीतरी चूक. एक तर हे तरी, नाहीतर नानाजी तरी, नाहीतर ही सगळी परिस्थिती समजून घ्यायला आपण. सुनबाई, गुरुनाथ जर चुकत असेल तर त्याला रस्त्यावर आणायला मी समर्थ आहे, पण कुणी तिसऱ्या माणसानं, परक्या माणसानं माझ्या मुलावर माझ्या समोर हात उगारावा, मी गप्प बसा? मी खरं सांगू का सुनबाई, मी गुरुनाथवर हात उगारण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही. बरोबर बोलते ते. तुम्ही तुम्ही आराम करा बरं. कायचा आराम ग बाई, इथं जीवात जीव नाही मार. तुझ्या आणि गुरुच्या विचारांनी डोकं नुसतं बणबण बणबण करत आहे. शेजारी शेजारी म्हणे, शेजारी 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 म्हणते, गोड गोड बोलते, आणि मग अंगावर चिखलफेक करते. हे कायचे शेजारी? हे असले शेजारी असण्यापेक्षा ना ते नसलेलेच बरे. का हो? नानाजी असे नाहीये. महाजनी तरी असे होते का? पण आता तर सगळेच काही बाई बोलायला लागले. जो येतो ताने काय देतो, आरोप काय भरतो, शिवीगाळ काय करतो, आता तर मुस्क लेखाच्या मुस्क. हे बरं राधिका, पहिला सगळ्यात पहिल्यांदा आपला संसार असते, आणि मग हे बाकीचे सगळे. जाऊ दे बाई,
यापुढे याच्याशी संबंधच ठेवायचा नाही. ना तू ना मी ना कोणी. न याच्याशी संबंध ठेवायचा ना याच्याशी काही बोलायचं. बस आपलं घर भलं आपण भलं. जे काय व्हायचं असेल ते या 4 भिंतीच्या आत होईल. उगीच परक्याना ना विषय सगळ्याला नको नवीन नवीन. आई अहो पण ते नानाजी. हे पाय राधिका, माझ्या मुलावर आता कोणी हात उगारला तर मला सहन व्हायचं नाही. तुला सहन होते का ग? त्या नवऱ्याचा सारखा सारखा अपमान झालेला आवडतं तुला? बस तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्या माणसांना जपायचं असतं आणि मग बाकीचे सगळे. बाबा हे बघ, मला माहितीये ती जरा कडक बोलली. तिच्या बोलण्याचं तुला वाईट वाटत असेल, पण सुनबाई तिची भावना समजून घे. अख्खा गुरुनाथला आपल्या तिघांशिवाय कोण आहे? त्याला समजून घ्यायला नको? या असल्या परिस्थितीत तो जर उद्या मानसिक दृष्ट्या काय हिटलर एवढे रिॲक्ट झाले. हिटलर काय बाबा ग. आय लव्ह यू सो मच. एक मिनिट शना ऐक. हे बघ, तुला आता कळतंय का तुला कसं वागावं लागणार आहे ते? हे बघ, आत्ताच हे सगळं घडलंय ना, त्यामुळे तुझ्यावरती आणि गुरुनाथवरती नाना नानी आणि महाजनी काका यांची कडक नजर असणार आहे. ओके, सो तुम्हाला दोघांनी फार सावध रीतीने वागायला लागेल, एकदम स्मार्टली. का वेडी आहेस का तू? काहीतरी काय, आता असं काही होणार नाही. तुझं टेन्शन नको घेऊ. पण मला जाम भारी वाटतंय. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. शनाया, कट केला फोन. कमळी सॅम पण येडी आहे. आता ते लोक भांडणं सॉल्व्ह करत बसतील ना, आमच्यावर का नजर ठेवतील उगाच. गॅरी, युअर ऐका. अथर्वा, बाहेर येऊन राहिला ना? ये बरं लवकर. राधिका, तुला सोडू का जाताना? नाही, मला निघायला वेळ आहे. तुम्ही जा पुढे, मी येईन नंतर माझी. चला किडी, तुझा डिवाइड अँड रूलचा फॉर्म्युला वर्क झाला. आता काही काळ गुरुनाथ तुझ्या आयुष्यात शांतता नक्की मिळेल. चला आई, मी येतो. हा.